युद्धाचा परिणाम आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवरती होताना पाहायला भेटतोय। आपण याच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहोत। आपण बघतोय या ठिकाणी भाज्यांची आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला भेटते, परंतु या युद्धाचा परिणाम सिलेंडरवर देखील झालेला पाहायला भेटतोय। सिलेंडर मिळत नसल्यामुळे हॉटेल्स असतील, छोटे कॅन्टीन असतील, त्याचबरोबर लग्नसराईसाठी लागणाऱ्या जेवणाची व्यवस्था असेल त्यासाठी लागणारे सिलेंडर्स असतील, याच्यावरती परिणाम झालेला आपल्याला पाहायला भेटतोय। त्यामुळे भाज्यांची मागणी जी आहे ती कमी होताना आपल्याला पाहायला भेटते। हॉटेल व्यावसायिक असतील, कॅन्टीन व्यावसायिक असतील, यांच्याकडून जी भाज्यांची मागणी होत होती, आता सिलेंडरमुळे हे हॉटेल्स बंद होताना आपल्याला पाहायला भेटतात। आणि ह्या भाज्यांची आवक जी आहे मोठ्या प्रमाणात झाली असली तरी देखील ह्या भाज्या ज्या आहेत तशाच पडून झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात। एकीकडे युद्धजन्य परिस्थिती आहे आणि दुसरीकडे जर बघायला गेलं तर भाज्या देखील पडून राहिल्यामुळे त्यांची दर जे आहेत ते देखील कमी झालेले आपल्याला पाहायला भेटतात। आपल्या बरोबर व्यापारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल, एकूणच युद्धाचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांवरती होताना पाहायला भेटतोय, काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? साहजिकच युद्धाचा जी परिस्थिती आहे त्याचा परिणाम या मार्केटवर झालेला आहे। मार्केटवर परिणाम असा झाला की ज्या मुंबईमध्ये 1.5 ते 2 कोटी लोकसंख्या आहे, ती 50% लोकसंख्या ही हॉटेलमध्ये खाणं त्याच्यावर अवलंबून असतं। हॉटेल असतील, कॅन्टीन असतील, लग्नाचे हॉल असतील, खानावळे असतील, यांना स्वयंपाक करण्यासाठी, शिजवण्यासाठी जो सिलेंडर पाहिजे असतो तो मिळत नाही, तो तुटवडा झालेला आहे। त्यामुळे बरेचसे हॉटेल व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद करण्याचे ठरवलेले आहे। त्यामुळे साहजिकच या मार्केटमध्ये मालाची आवक कमी असून देखील इथे उठाव नाहीये। सर, गेल्या 3 ते 4 दिवसापासून हा सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय। 3 ते 4 दिवसामध्ये भाज्यांच्या दराची परिस्थिती कशी आहे आणि आता ज्या ह्या भाज्या आहेत, ज्या हॉटेल व्यावसायिकांची मागणी होती, आता ह्या भाज्यांचं तुम्ही करणार काय आहात? बघा, युद्धजन्य परिस्थिती आता जरा 10-12 दिवस झाले आणि त्याच्या अगोदर जे हा भाजीपाला, फळं, कांदा, बटाटा हा फुटपाथवर विकला जातो। मुंबईमध्ये संपूर्ण फुटपाथ बंद केलेले आहे फेरीवाल्यांसाठी, त्याचा परिणाम झाला। आणि त्यात आता ही युद्धजन्य परिस्थिती, सिलेंडर मिळत नाहीत वगैरे, त्याचा सुद्धा परिणाम मार्केटवर झाला आहे। आणि 25 ते 30% दर हे भाजीपाल्याचे कोसळलेले आहेत। आणि जर अशीच परिस्थिती राहिली, माल वाहतूक करणारे जे टेम्पो आहे, ट्रक आहे, यांना जर इंधन मिळालं नाही तर गावावरनं भाजीपाला मुंबई शहरामध्ये येणार नाही। त्यावेळेला खऱ्या अर्थानं भाजीपाल्याचे दर हे गगनाला भेटल्याशिवाय राहणार नाहीत। सर, आता तुम्ही एक व्यापारी म्हणून बघताय, यामध्ये शेतकऱ्यांचा देखील मोठा सहभाग असतो। शेतकऱ्यांकडनं भाजी येते, या शेतकऱ्यांच्या विक्रीवरती देखील काही परिणाम होऊ शकतो काय? हो, साहजिकच। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आशिया खंडातली नंबर 1 आहे। इथे जे रेट ओपन होतात ते संपूर्ण भारतामध्ये होतात। जर इथे रेट डाऊन झाले तर बांधावर खरेदी करायला जे शेतकऱ्यांकडे जातात ते सुद्धा म्हणजे कमी भावामध्ये खरेदी केली जाते। पर्यायाने या सगळ्या याच्यामध्ये हा शेतकरी भरडला जातो, त्याची अवस्था फार दयनीय आहे। नक्कीच, एकूणच आपण जर बघितलं तर हे दर जे आहे ते कोसळलेले आपल्याला पाहायला भेटतात। आणि त्याचबरोबर या युद्धाची झळ जी आहे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना देखील भोगावी लागणार आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे भाजीपाला जो आहे तो पडून राहिलेला आपल्याला पाहायला भेटतोय। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।